Hello everyone, I'm Professor Praveen Sarvale, College of Agriculture and Allied Sciences, Shardanagar, Baramati. Subject Agriculture Science and Technology. या सब्जेक्टमध्ये आपण मशरूम प्रोडक्शन हा टॉपिक चालू केलेला. याच्यामध्ये दोन पार्ट पाहिले जवळपास. त्याच्यामध्ये मशरूम म्हणजे काय, मशरूमचे वेगवेगळे प्रकार पाहिले, मशरूमपासून पिकल कशा प्रकारे बनवलं जातं या गोष्टी पाहिल्या. आता याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे हार्वेस्टिंग अँड पॅकेजिंग ऑफ मशरूम. जे वेगवेगळ्या प्रकारचे मशरूम आहेत, मशरूमचे टाईप्स आपण पाहिले. त्या टाईप्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मशरूम कशा प्रकारे हार्वेस्ट केले जातात, कोणत्या स्टेजला हार्वेस्ट केले जातात ते आपण याच्यामध्ये पाहूया. आता याच्यामध्ये पहिला जो आहे बटन मशरूम, ओके, ॲगॅरिकस बायस्पोर्स. त्याच्यामध्ये हार्वेस्ट द फुल्ली डेव्हलप बटन ऑफ 3 to 5 सेंटीमीटर डायमीटर. म्हणजे जे बटन आहेत वरचे कॅप ज्याला आपण म्हणतो, ते बटन साधारणतः 3 ते 5 सेंटीमीटर डायमीटरचे झाल्यानंतर तुम्ही त्यावेळेस हार्वेस्ट करू शकता. पिकअप द मशरूम इन द अर्ली हवर्स ऑफ द डे बाय लाईट ट्विस्टिंग. शक्यतो सकाळी लवकर हार्वेस्टिंग याचं करावं. क्लीन द हार्वेस्टेड मशरूम बाय कटिंग द बेस ऑफ स्टॉक अदरिंग कॉझिंग केसिंग सॉईल. म्हणजे जे काढलेले आहेत, ज्याला खाली माती वगैरे लागलेले आहेत, तर ते व्यवस्थित क्लीन करून घ्यायचे. जनरली द यील्ड ऑफ मशरूम इज अबाउट 15 to 20 kg पर 100 kg ऑफ कंपोस्ट. म्हणजे 100 किलो कंपोस्टमध्ये जवळपास 15 ते 20 किलो तुम्हाला हे बटन मशरूम याच्यापासून मिळतं. ओके, तर अशा प्रकारे 3 ते 5 सेंटीमीटर डायमीटर असल्यानंतर हे बटन मशरूम तुम्ही हार्वेस्ट करू शकता. ओके, आणि याचं उत्पन्न आहे 15 ते 20 किलो 100 किलो कॉम्पोस्ट पाठीमागे. दुसरा जो प्रकार आहे जो डिंगरी मशरूम आपण म्हणतो, डिंगरी पिरोटस स्पेसिस ज्याला म्हटलं जातं. द फर्स्ट हार्वेस्टिंग इज डन इन 20 to 25 days आफ्टर फिलिंग ऑफ बॅग्स. म्हणजे या बॅग भरल्यानंतर साधारणतः 20 ते 25 दिवसानंतर याची हार्वेस्टिंग तुम्ही डिंगरी मशरूमची करू शकता. This is done when it attains the fully size by twisting the fruits before edges of mushroom turns inside and before spore is shedding. म्हणजे ते इनसाईड ट्विस्ट व्हायच्या अगोदर ते तुम्ही कट करून घ्यायचे, किंवा त्याचे स्पोर शेड व्हायच्या अगोदर किंवा गळून जायच्या अगोदर तुम्ही ते कटिंग किंवा त्याचं हार्वेस्टिंग करून घ्यायचं. क्लीन द हार्वेस्टेड मशरूम विथ ड्राय क्लॉथ बिफोर पॅकेजिंग. म्हणजे पॅकेजिंग करत असताना जिथं काही डर्ट मॅटर, माती असेल किंवा भुसा असेल किंवा जिथं काही घाण लागलेली असेल ते क्लीन करून घ्यायचं. सेंड फ्रेश मशरूम टू द मार्केट. द एक्सपेक्टेड यील्ड इज अबाउट 750 to 800 ग्रॅम ऑफ फ्रेश मशरूम फ्रॉम 1 kg ऑफ ड्राय स्ट्रॉ. ओके, जवळपास 750 ते 800 ग्रॅम मशरूम, म्हणजे जवळपास पाऊण किलोच्या आसपास मशरूम तुम्हाला 1 किलो ड्राय स्ट्रॉपासून मिळेल. म्हणजे पॅडी स्ट्रॉ असेल, व्हीट स्ट्रॉ असेल किंवा इतर कुठल्याही पिकांचा स्ट्रॉचा वापर करून तुम्ही हे डिंगरी मशरूमचं कल्टिवेशन करू शकता. दुसरं पॅडी स्ट्रॉ मशरूम एक आहे. याच्यामध्ये बघा हार्वेस्टिंग आपण कशा प्रकारे करू शकतो. हार्वेस्ट द मशरूम ॲट अ बटन स्टेज ऑर वेन वोल्वा इज अबाउट टू रप्चर. या ठिकाणी तुम्ही हे वर पाहू शकता, वरची जी कॅप आहे ज्याला म्हणजे ते बटन आकारात ज्याला म्हटलं जातं, बटन आकाराचं ज्यावेळेस होतं त्यावेळेस तुम्ही ते हार्वेस्ट करू शकता. इफ अलाउड टू ओपन स्टेम टर्न a bit hard which is not preferred. Harvest mushroom by twisting. Each bed of 22 bundles give about 2.5 to 3 kg mushroom in traditional method. ओके, एक तर हार्वेस्टिंग करायसाठी ते ट्विस्ट करायचं, फिरवून काढायचं, ते ॲटोमॅटिक वरचं तुम्हाला ते बटन हातामध्ये येऊन जाईल. आणि साधारणतः प्रत्येक ईच बेड ऑफ 22 बंडल्स, म्हणजे जे बांधलेले बंडल्स आहेत तुम्ही स्ट्रॉचे 22 बंडलपासून जवळपास 2.5 ते 3 किलो मशरूम तुम्हाला हे ट्रॅडिशनल मेथडनी मिळू शकतात.
आणि तेच 3.5 ते 4 किलो मशरूम हे तुम्हाला मॉडर्न मेथडनी किंवा ज्या नवीन मेथडचा वापर करून तुम्हाला ते मिळू शकतात. इट कॅन बी ड्राईड ॲज लाईक ओस्टर मशरूम. ओके, ओस्टर मशरूम सारखं तुम्ही ते ड्राय देखील करू शकता. पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे कॅनिंग ऑफ मशरूम. कॅनिंग ऑफ मशरूम याच्यामध्ये द बटन मशरूम कॅन बी कॅन्ड आयदर होल स्किल ऑर इन अ स्मॉलर पीसेस. आता तत्पूर्वी आपल्याला हे माहीत पाहिजे कॅनिंग कशासाठी केलं जातं. मशरूम हे एकतर जास्त काळ टिकण्यासाठी त्याच्यावरती ॲडिशनल काही प्रोसिजर म्हणजे व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्टसारखंच याच्यामध्ये ॲडिशनल प्रोसेस करून ते जे प्रोडक्ट आहे ते जास्त काळ कसं टिकेल यासाठी जी प्रोसेस केली जाते त्याला कॅनिंग प्रोसेस असं म्हटलं जातं. बटन मशरूम कॅन बी कॅन्ड आयदर होल स्लाइस्ड ऑर इन अ स्मॉलर पीसेस. मशरूम आर वॉश्ड जेंटली टू रिमूव्ह एनी अदर मटेरियल. जे काय त्या मशरूमला लागलेली घाण असेल, माती असेल चिटकलेले तर ते काढून टाकायचं. फ्रेश मशरूम आर देन डिप्ड इन अ बॉइलिंग वॉटर फॉर 20 to 33 minutes and put in a cold water to prevent the leaching losses. ओके, तर ते धुवून काय करायचं बॉइलिंग वॉटरमध्ये जवळपास अर्ध्या तासाच्या आसपास ते बुडवून काढायचे. त्यानंतर कोल्ड वॉटरमध्ये ठेवायचे म्हणजे याच्यामुळे लिचिंग लॉसेस होणार नाही आहेत. ब्लँचिंग कॅन ऑल्सो बी डन इन अ स्टीम फॉर 2 to 3 minutes. याच्यामध्ये ब्लँचिंग करून घ्यायचं. त्यानंतर बॅलन्स्ड अँड कूल्ड मशरूम ब्लँच्ड अँड कूल्ड मशरूम्स आर देन फिल्ड इन कॅन्स. म्हणजे तुम्ही जे प्रोसेस केलेलं मशरूम आहे तर ते कॅनमध्ये भरून ठेवायचं. त्याच्यानंतर तुम्ही ब्रायन सोल्युशन कन्सिस्टिंग ऑफ 2% कॉमन साल्ट, 2% शुगर, सायट्रिक ॲसिड इज बॉइल्ड अँड फिल्टर्ड अँड ॲडेड इन टू द कॅन टू द ब्रिम्स. म्हणजे त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह थोडक्यात म्हणून एकतर सालचा वापर करू शकता, शुगरचा वापर करू शकता किंवा सायट्रिक ॲसिडचा वापर तुम्ही प्रिझर्वेटिव्ह म्हणून करून ते चांगल्या प्रकारे स्टोअर करू शकता. कॅन आर लेटर स्टीम्ड 115 degree Celsius for 25 minutes, then placed it into the proper place. जवळपास 115 डिग्री सेल्सिअसला काय करायचं ते स्टीम करून घ्यायचं म्हणजे कुठल्याही प्रकारचं कंटॅमिनेशन राहणार नाही आहे. लेटर दे आर वाईप्ड ड्राय अँड केप्ट इन कूल अँड ड्राय प्लेस. त्याच्यानंतर तुम्ही ड्राय आणि कूल प्लेसला ते स्टोअर करून ठेवायचं. तर अशा प्रकारे तुम्ही कॅनिंग प्रोसेस करत असताना त्याच्यामध्ये कूलिंग असेल, बॉइलिंग असेल किंवा स्टीम प्रोसेस असेल किंवा त्याच्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह ॲड करण्याची प्रोसेस असेल तर प्रॉपर वेनी जर करत गेला तर तुमचं मशरूम हे बऱ्याच दिवस टिकू शकतं. ओके, तर ही झाली कॅनिंगची प्रोसिजर. ओके, अशा प्रकारे हा तुमचा मशरूम प्रोडक्शनचा टॉपिक होता. 3 पार्टमध्ये हा टॉपिक डिवायडेड झालेला. तर तुम्हाला काही याच्यामध्ये या पूर्ण मशरूम प्रोडक्शनमध्ये काही शंका असेल किंवा काही डाऊट्स असतील तर तुम्ही माझ्याशी कम्युनिकेट करू शकता. ओके, थँक्यू सो मच ऑल ऑफ यू.